मुरलीधर मोहोळ देखील फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। खरं तर त्यांच्याशीच खरं तर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर त्यांची आई देखील या ठिकाणी आहे, त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर मुरलीधर मोहोळ मंत्री जे ते आपल्या सोबत बोलतायत। हॅलो हॅलो नमस्ते नमस्ते। मुरलीधर मोहोळ जे ते आता मंत्री आपल्या सोबत बोलू इच्छित आहेत, तेच स्वतः लाईन वरती आहेत। हा सर नमस्कार। या ठिकाणी स्वप्नीलनं जे आपलं पदक आता जिंकलेलं आहे ते देशाला समर्पित केलेलं आहे आणि या ठिकाणी मला आनंद वाटतो या ठिकाणी मी त्याचा बाप म्हणून की त्याची आतापर्यंतची 12-13 वर्षातली त्याची कामगिरी, त्याची मेहनत ही खरोखर त्यानं अगदी मन लावून केलेलं आहे। त्याची एक जिद्द होती की मला या ठिकाणी ऑलिम्पिकचं पदक जिंकायचंच आहे आणि ते त्यानं जिद्द करून दाखवलेलं आहे। त्यानं आपला तिरंगा ध्वज खाली पडू दिला नाही, तिरंगा ध्वज त्यानं फडकत ठेवलेला आहे। आपला ऑलिम्पिकचा जो तख्ता आहे त्या तख्त्यामध्ये आपल्या देशात आता उठल्या वरच्या स्थानावर गेलेला आहे असं मला वाटतंय। मुरलीधर मोहोळजी आपणही त्यांच्याशी बोलू शकतो। सर्व तुमच्या कुटुंबियाचं, वडील आई सगळ्यांचं मनापासून खूप अभिनंदन। स्वप्नीलचं अभिनंदन। त्यांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलं नाही तर देशाचं नाव मोठं केलंय आणि इतका मोठा अभिमानाचा हा क्षण आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे, लोकांसाठी आहे। मी तुमच्या सगळ्या कुटुंबाचं खूप अभिनंदन करतो। स्वप्नीलला मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप 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 अभिमान वाटतो की या महाराष्ट्रातल्या मातीचा एक मुलगा हा देशासाठी आज ऑलिम्पिक मध्ये पदक आणतो। तुमच्या आई वडिलांच्या कष्टाला आणि स्वप्नीलच्या या सगळ्या प्रयत्नाला खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा। ओके सर। जी जी हो थँक्यू सर। ओके धन्यवाद। थँक्यू हा सर। हा नक्कीच खरं तर सर बघितलं तर मुरलीधर मोहोळ यांनी देखील आता स्वप्नील कुसाळ यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देत दिलेल्या आहेत। त्यांचे वडील आहेत, आई देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांनी खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी सेलिब्रेशन जे ते सुरू केलं होतं। प्रत्येक क्षणाला खरं तर ते या ठिकाणी वाट पाहत होते कधी एकदा या ठिकाणी स्वप्नील आपली या ठिकाणी